आई ताई रणजित भेटायचं म्हणतात जाऊ का? काय बादच का बाई कर म्हणा का काय? आई सांग ना. आता मी काय सांगू बाई जा तुला जायचं असेल तर. म्हणजे तुला नको असेल तर नाही जात. लगेच काय फुगायचंय त्यात. हे बघ तू जा आणि व्यवस्थित भेटून बोलून ये. व्यवस्थित भेटून बोलून ये. हो मी बोलले आईशी. ऐकलं मी. सो आज संध्याकाळी 6 वाजता. हो चालेल. डन. बाय बाय. काय मग कुठं भेटायचं ठरलंय? भेटू देत कुठं पण. तुला काय करायचंय? मला कुठं काय करायचंय? मला वाटलं पोलीस स्टेशनात भेटते ती सोरे बया दमानं बोल त्यांच्या समोर. नाहीतर कसं व्हायचं? सोरे ना आमच्या कपडे घातलेत पिवळं भडक भडक आणि पोलीसवाला दाजी आमचं कडक कडक उखाणं झालं की. तायडे तू जरा दमानीच घे बरं. सोरा दीदी. संजय चल की बाहेर जरा काम आहे. काकी आलंच जरा काम आहे. हिला काय आली झालं मधीच. होय हो काय भारी उकाना सुचलाय मला. पहिला लिहून घेते मी. तो काय होतं ते भडक भडक कडक कडक. संजय असं बुंडुकला चेहरा करून बसणं बरं नाही. आणि असं बी आज स्वरा दीदी भेटणार आहे ना. तिचं लग्न आहे तिला ठरवू दे ना पोरगा कसा आहे. आणि असं बी अज्ञानी लोकांनी तोंड मध्ये बुचुक बुचुक करणं बरं नाही. मी अनाज्ञानी वय तर मग वय बघ की तुझं. हा म्हणजे 6 महिन्यानंतर लायसन्स मिळाल्यावर होशील सज्ञानी. तोवर कानून यायच घेत आहे तू अज्ञानीच हे काय. बर आजचा प्लॅन काय आहे मग? कुछ भी नाही. बेस्टच की मग. आज जाऊ की पाणीपुरी खायला. आणि अशी बी तुझी पार्टी पेंडिंग आहे. सगळ्यांना मेसेज करते काय पाणीपुरी. अगंच की अगं माझी बायटी पाणीपुरी म्हणल्यावर कसं का चेहरा तर फुलतोय. नाना हे दत्ताजी भोसले म्हणजे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचे सेक्रेटरी ना? हो हो. नको त्यांना आपण स्वतः जाऊन निमंत्रण देऊ. आणि हे नितीन दादा जाधव यांना पण आपण स्वतः जाऊन निमंत्रण देऊ बरं का. चाल. फार जुने संबंध आहेत आपले. बाकी लिस्ट ओके आहे. बाकी सगळ्यांना स्पीड पोस्टनी पत्रिका पाठवून द्या. एक पण पत्रिका विसरू नका नाना. खूप जुनी लोक आहेत. नाही विसर. आता या सगळ्याच्या संदर्भात रणजितरावांचा उत्साह नसणार आहे हे आम्हाला माहिती. ठीक आहे. नाही नाही दादासाहेब अहो असं काहीही होणार नाही. शेवटी रक्तच रक्ताकडे ओढ घेतं ना. झालंच म्हणा. दादासाहेब बोला. आज संध्याकाळी पानबुंद्याला जाऊ म्हणतोय. कशाला? स्वरांगींना भेटायला. बर. म्हणजे लग्नाआधी आमची थोडीफार ओळख व्हायला हवी ना. नाहीतर अगदीच अनोळखी व्यक्तीशी लग्न केलं असं नको व्हायला. एकदम बरोबर बोललात बघा रणजित भाऊजी. नाहीतर काय होतं लग्नानंतर अनेक वर्षांनी सुद्धा नवरा बायको एकमेकांसाठी अनोळखीच राहतात. तुम्ही जरा आत थांबता का? निघायचं असेल तेव्हा सांगू आम्ही. उगा इथं बसून बैठकीची शोभा नका वाढवू. जा. हा एक मिनिट. दादासाहेब पंजाबराव बांदलांच्या ओळखीचे कोणतरी भेटायला आलेत. आज सोडू का विचारतायत. पाठवा. रणजितराव थांबा जरा तुम्ही. हा पाठवा. नमस्कार. अरे वा दोघं बी एकदम भेटलात. लई छान काम झालं बघा.
मी जगन्नाथ पाटील. जा बाहेर जाऊन थांब. नाही, तुम्ही मला ओळखत नाही, पण म्या तुम्हाला चांगलं ओळखतो. अहो, गावात केवढं मोठं नाव आहे तुमचं. आणि तुमची तर कारनामे प्रसिद्ध आहेत गावात. हा, मी जरा घाईत आहे. काय काम काढलं ते लवकर सांगा. नाही सांगतो की घरचे डाग. नाही म्हणजे तुम्ही कर्तृत्ववान माणसं, तुमचं खानदान बी मोठं आहे. म्हणजे तुमच्या घराण्याला डाग लागू नये म्हणून मी सावध करायला आलोय. कोड्यात बोलू नका, स्पष्ट बोलायचं. लढाई में बडाई आणि खजिने में गौऱ्या अशा टाईपच्या माणसाची सोयरी केली की हो तुम्ही. ऐकलं नाही काय दादासाहेब काय बोलले? काय ते स्पष्ट आणि लवकर सांगायचं. नाही सांगतो की म्हणजे पंजाबराव त्या पोरगीशी तुमची सोयरीक जुळली म्हण. नाही ते कळलं म्हणून मी आलो. हा मग? अहो, एक नंबर गंडी पशु माणूस आहे साहेब त्यो. अहो, तुम्हाला अजून बी कळलं नाही म्हणून सांगायला आलो. अहो, काय टाईपचा माणूस आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे की. हा, तुम्हाला सांगतो, अजून बी काही गोष्टी तुम्हाला त्यानं सांगितल्या नाहीत. हा, त्याच गोष्टी तुम्हाला कानावर घालायला मी आलोय. कोणत्या गोष्टी? कल्याणे, ए कल्याणे, आले आले. हा हे घे. हे नीट तिजोरीत ठेव. अयो, एवढं पैसा? कशाला बूम मारते, कशाला बूम मारते? आणि तुझ्या घशात काय माईक कोंबलाय काय? कमी बाहेर आहे. हा, हे बघ, याच्याबद्दल कुणाशी काय बोलायचं नाही, कळलं का तुला? नाही. हा, टेन्शन वर टेन्शन. अहो, पण एवढी रक्कम आली कुठनं? किडनी विकली मी. काय? अहो, असं कशा पाय करायचं तुम्ही? भरल्या घरात अशी कुबुद्धी कशी सुचली तुम्हाला? अहो, कसं असेल त्याच्यात ऍडजस्ट केला असता आपण. 4 घरची धुनी भांडी केली असते मी. तुम्ही कशाला किडनी विकायची? माझ्या कुकवाचा तरी विचार करायचा की जरा. ए, अरे वरती टकुऱ्यात काय हाय की नाही? आणि नुसते तरी का मी हाऊ देत. आईला रडती का शपाई? जितताय अजून. हा, आणि काय किडना बिडना ऐकलेलं नाही. 1000 किडना विकत घेईन. 750 एकर डोंगराचा मालक आहे इथं. आणि परत बोलायचं ना दुनी भांडी करेन म्हणून, इतकंच कापेन. हा, हे पैसे कुठून आले, कुणी दिले, कसे आणले आता चौकशा करायच्या नाहीत. काय पोरीचं लग्न आहे, पोरीच्या बापाला काय गोष्टी करा लागतात, कळतंय का तुला? तरी काय कळणार म्हणा. इकडे हे बघ, मी सांगतोय ते नीट ध्यानात ठेवायचं. ह्याच्याबद्दल कुठं काही बोलायचं नाही. गुबू गुबू गुबू. हा, आणि एक गोष्ट नीट ध्यानात ठेवायची, ह्याच्यातला एक बी पैसा माझ्या परवानगीशिवाय टच बी करायचं नाही. काय टच करायचा नाही? हा, चला चहाचं बघा. अहो, असा इधर कल्याणी हाय तो पंजाबराव. अहो, माझ्या सहित अख्ख्या गावाचं बी पैसे त्याने बुडवल्यात. जेव्हा येते चांगली येळ तेव्हा सळक्या गाजराचं बी होतंय सोनकेळ. म्हणजे तुमच्याशी सोयरी झाली म्हणल्यावर त्या पंजाबरावला वाटायला लागलं की त्याचं बी सोनकेळ झालंय. पण तुम्हाला सांगतो ते सडकं गाजरच आहे. अहो, तुम्ही मोठी खानदानी माणसं. हा, तुम्हाला अंधारात ठेवतोय म्हणजे काय? हे आपल्याला अजिबात सहन झालं नाही म्हणून इथं आलो. तसा माझा काही स्वार्थ नाही बरं का. येऊ? दादासाहेब, असं असेल तर दादासाहेब, नाही, मला असं वाटतं की आपण कुठलीही चौकशी न करता कसल्याच निष्कर्षावर नको यायला. या असल्या अनोळखी माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तर नाहीच नाही. आणि असंही संध्याकाळी चाललोच आहे ना मी पानबुंद्याला, सो मी माझ्या पद्धतीने खात्री करून घे. डोंट वरी. येऊ?
असं काय करताय दीदी? भावानी तुमच्याच हातनं होणार आहे, मोड द्या की. आता पाणीपुरी बी आम्हीच खायची, तुमची भवानी बी आम्हीच करायची, आणि वर सुट्टे बी आम्हीच आणायचे. हे नाही चलेगा दादा, तुमचं तुम्ही बघा. असं काय करताय दीदी? बघा की तुम्हीच. हा? तुमचा धंदा तुम्हीच बघायचा. आता नाही चला. ए रतन, अरे मोड आहे का? नाही बाबा नाही. हे बघा नाही म्हणतोय तो. अहो राम असेल तो, रामला विचारा. असं काय करताय दीदी? बघा की तुम्हीच. काय बाई, कशाला उगा एवढं डिस्कशन करताय? आणा इकडं. काय सुट्टे पैसेच पाहिजे ना, मग कोणी पण दिले आपल्याला. असं कसं कोणी पण देईल? ये इकडं. ते काका आहेत की नाही, जा त्यांना जाऊन विचार. दर नाही नाही, मी नाही विचारणार. हो दादा, तुम्हीच द्यायची सुट्ट्या. अहो दीदी असं काय करता? बघा की तुम्हीच. आणा इकडं. काका नमस्कार नमस्कार. काय म्हणता, कसे आहेत? इकडं कुठं? कोणाशी बोलते ही? ओळखीच्या असतील तिच्या? नाही नाही, नात्यातले असतील. सुमंताईकडे होय. हा, सुमंताईकडे आले. पाया पडते. सुमंताई लई चांगली आहे बरं, आमच्या लई जवळची आहे. सुमंताई तरी सांगतच होती की तिच्याकडे पाहुणे येणार आहेत, पाहुणे येणार आहेत. तुम्हीच येणार होतोय. अच्छा, मटण केले तिने तुमच्यासाठी. बरं काका, एक छोटंसं काम होतं. नाही म्हणजे 2000ची सुट्टी असतील का तुमच्याकडे? असतील होय. हा बघा ना, बघा. हा आहेत आहेत आहेत. हे घ्या. चला काका, धन्यवाद. भेटू परत. हा चला, येते. हे घ्या. काय ग? कोण? मामा का काका? कोण नाही? ओळखीचं असेल ग. हा ग, नाही नाही, हात तर ओळखीचे झाले. तुरुंब्याचे खांबे आहेत म्हणे, इथं आपल्या मेवणीकडे आलेत. म्हणजे ग मर्दाने, ओळखीतच नव्हतीस तू? कसं असतंय मोना डार्लिंग, तुम्ही कसे आहात हा आपला हुकमी एक काय. नाही म्हणजे कुणाबरोबर पण टॉक चालू करायचा असला ना की त्यांना जाऊन विचारायचं, कसे आहात काका, काकू, मामा, मामी, दादा, वहिनी, की ते आपल्याशी बोलायला लागतं. आणि ते एकदा आपल्याशी बोलायला लागले की मी सोडते होय त्यांना काय. आणि मग तो समोरचा माणूस आपलं काम 100% करणार म्हणजे करणारच. संजय, तू खोटं बोलतीस ना? ए संजयला काय बोलायचं ना? ती खोटच बोलती, खरं बोलली तर नवल. अरे असं काय करता? आईची शपथ, तो माणूस मी ओळखीचा नव्हता. शपथ सुटली. मन की काकींची शपथ घ्यायची ना, त्यांच्या नावावर आपला बिझनेस चालतोय काय. मन की शपथ सुटली. आता आईची शपथ, तो माणूस माझ्या ओळखीचा नव्हता. बर, ते तिच्या ओळखीचे नाहीत. नाही डोळे कशाला मिचकवती ग मिचकुंडे? नाही ग, मी कशाला मिचकू? थांब, त्यांच्या तोंडच एक. तो तिच्या ओळखीचा नव्हता काय. नाहीत की तिच्या ओळखीचे? जोरात बोल की. नाहीत ना, जोरात. नाही. असं मग आता बास. नाही आता बासच, आता पैज. नको संजय. का? नाही आता पैज लावायचीच. तुम्ही सांगायचं कुठला माणूस ते. नाही कुठला बी माणूस सांगायचा आणि काम बी सांगायचं. आपण डायरेक्ट जाऊन भेटणार बघ त्याला. जाऊ दे ना संजय, जाऊ दे ना. का गो, हारायची भीती वाटते तुम्हाला? मला तर नाही वाटत बाई हारण्याची भीती, कारण मी बिझनेस करते ना. संजय, मी बी बिझनेस करते काय. असं लागली 500ची पैज. 500? 1000ची लावली. चल 1001. 1001 लागली पैज. सांग चल मग. चला आता तुम्ही मला सांगायचं की कोणाशी जाऊन बोलायचं ते कळलं. तुम्ही सांगणार त्या माणसाशी मी जाऊन बोलणार, मी डायरेक्ट भेटणार आणि तुम्ही सांगाल ते काम बी करणार. चला सांगा. तो हे ते लुब्र ही जशी सील बोलायला नको. संजय, इकडे ती गाडी दिसती का? मोनी तो गाडीवाला नको. नाही 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 संजय, तुला त्या गाडीवाल्या बरोबर बोलावं बी लागल आणि गाडीत बसावं बी लागल.
हा नाही 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 सॉरी 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 सॉरी. तुम्ही कसे आहात? मी मस्त. तुम्ही इकडं? हा मी तर असते ना. तुम्ही इकडे कसे? तुम्हाला कळलंय ना मी कुठं चाललोय ते? नाही बा मला नाही ठाव. इथेच छत्रपती नगर मध्ये. छत्रपती नगर? छत्रपती नगर मध्ये कुणाकडं? का नाही म्हणजे कसं आहे मी तिथं ओळखते ना सगळ्यांना म्हणून विचारलं. आहे चाललोय एकाकडे. मी काय म्हणते मी येऊ का तुम्हाला तिथं सोडाया? तुम्ही सोडा खाओ. काय नाही जे माणूस की म्हणून. नाही म्हणजे कसं आहे ते छत्रपती नगर इथून लय जवळ आहे पण इथं ते गल्ली बोळे आणि मग लेफ्ट राईट तुमचं लय कन्फ्युजन होईल ना म्हणून म्हंटल. असं म्हणताय? ठीक आहे बाय ऑल मीन्स चला. हा 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 आता तुम्ही एवढं म्हणताय तर येतेच की नाही का? हो चला चला. अगं मोने ती गाडीत गेली मी आणि माझे 1000 रुपये पण गेले. नाही 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 थांबा 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 एकच मिनिट. मोने इकडे. काय होतं हे? हो ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ना मी तिला सांगत होते. हे बघा आलीच. तुम्ही? हो मीच. हा हेच. छान. मोने वरच्या रुपये सहित सगळं नीट मोजून ठेवा. चला की आपल्याला लेट होतोय ना. चला येते ग. हा लेट्स गो. सीट बेल्ट लावा. हा हा कुठे आहे सीट बेल्ट? वाघ मर्दाने मानलं तुला पण गेले 1001 रुपये. संजीवनी हॉस्पिटल. काय? तिथेच आहे ना भाऊ तुझा ऍडमिट? कशी आहे आता तब्येत? आता बरं आहे. काय आता डिस्चार्ज वगैरे? मिळालं ना मिळालं. नेमकं काय झालं होतं? डेंग्यू झाला होता. पण तू तर ऍक्सिडेंट म्हणाली होतीस. ऍक्सिडेंट झाला होता म्हणूनच ऍडमिट केलं होतं पण नंतर टेस्ट मध्ये कळलं की डेंग्यू आहे म्हणून म्हणलं की आता आलोच तर दोन्ही बिमाऱ्यांचा इलाज करूनच घेऊ नाही का. गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्ही पानबुंद्याचे नाही ना? अगदी बरोबर ओळखलास. मी तालुक्याला असतो पण इथे आमचे होणारे नातेवाईक आहे त्यांच्याकडे आलोय. असं मी तर सगळ्यांना ओळखते. हा तुम्ही सांगा फक्त काय बरं नाव म्हटलं तुमच्या नातेवाईकाचं? नाव बाय द वे तुझं नाव? माझं नाव संजीवनी. अच्छा संजीवनी. कमाल आहे. म्हणजे संजीवनीच्या भावाला जिथे संजीवनी मिळाली त्या हॉस्पिटलचं नावही संजीवनी. इंटरेस्टिंग. योगा योगच म्हणायचा अजून काय. मी तुम्हाला एक सांगू का? सांगा ना. तुम्ही की नाही पोलीस युनिफॉर्म मध्ये एकदम कडक दिसता. फक्त पोलीस युनिफॉर्म मध्ये? नाही म्हणजे तसं नाही. इकडे इकडं तुम्ही आता पण कडकच दिसताय पण पोलीस युनिफॉर्म मध्ये नाही का एकदम कडक.
छत्रपती नगर मध्ये तुम्हाला कुठं जायचंय म्हणलं? ठीक आहे, इथेच. असं असं. इकडं कुठं चौधरी काकूंकडे जायचंय तुम्हाला? हा, चौधरी काकू माझ्या ओळखीचे आहेत. तुम्ही कोण त्यांचे? इकडं असं. बरोबर. मग ही तर कुठं मगदुमांकडं? हा, मगदुम काकू बिले भारी आहेत. पण मग गाडी घेतली असती की? घ्यायची का? जाईल इकडनं गाडी. नको, रिव्हर्स घ्यायला प्रॉब्लेम येतो. अच्छा बरोबर. चल. तू कुठं राहते? मी इकडं उजवीकडं. का? नाही, काय नाही. अहो इकडं कुठं चालले? हो, देवा. इथं कोणाकडं? अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. संजू बाबा, हे कुठं गावले तुला? अहो, ऍक्च्युली मला रस्ता सापडत नव्हता. यांनीच मला रस्ता दाखवला. फार मदत झाली. थँक्यू सो मच. या तुम्ही आता. इथेच जायचं होतं मला. हे माझंच घर आहे. हा, हा. हे तुमचं घर आहे? हे तुम्ही इथे राहता? हा, आणि हे आमचे दाजी आहेत. हे दाजी आहेत तुमचे? ही मेवडी आहे तुमची? सॉरी, मला काहीच आयडिया नव्हती. काहीच कल्पना नाही ना मला. पण तुम्ही इथं कसे? मी इथे कसा? या विचारतायत मी इथे कसा? तुम्ही सांगताय का मी सांगू? गुरु चला चला, तुम्हाला सांगतो गंमत. चला या 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 चला. या या या. अहो, गंमत झाली काय माहित आहे? कोण आहे ती? अगं बाई, आई आलेत ते. अशी अशी गंमत करत होतो तुम्ही. या बसा. अगं बाई, आले का तुम्ही? नमस्कार. बरं झालं, घर सापडाय काय तरच तर नाही ना झाला. तसं आमचे जावई बापू थांबलेच होते तुम्हाला रिसीव करायला. हो, होते की. हा, सुरुवातीला झाला त्रास, मग नंतर यांनीच दाखवलाय रस्ता. वय काय? अगं संजय, इकडे काय उभी राहिलीस? बर, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी का सरबत? नाही नाही, काहीच नको. आहो, असं कसं? अहो, खरंच काही नको. नाही नाही नाही, काहीतरी घेतलंच पाहिजे रणजितराव. रणजितराव म्हणजे दाजी? संजय, हाय, मी रणजित ढाले पाटील, तुमच्या ताईचा होणारा नवरा. ओ मेवणीबाई, संजय, अगं अशी काय पुतळ्यासारखी उभी राहिलीस? जा की पाणी आण जा त्यांच्यासाठी.
असे उभे का? बसा की. हो हो. बसा बसा. अशी सगळी गंमत केली तिला म्हणजे फसवलंच. आली आली. स्वरांगी येईलच इतक्यात. अहो दाजी ते मोनाला जरा प्रश्न विचारायचे आहेत अकाउंटचे. येता का तिची उद्या एक्झाम आहे? अगं पण आता अहो, चला, चला. नाही, नाही, चला. आलो आलो अहो, नाही, आलो. चला की. अगं काय कर अगं काय कर अगं अगं खडी लागते ग. अगं काय करायले. चला. मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी. अगं मग कशाला आणलंस इकडे? पाहुणे आहेत घरी. चल. दाजी तुम्ही मुद्दाम केलं ना? उगा मला दुसऱ्याच माणसाचा फोटो दाखवला ना दाजी म्हणून. काय संजू बाबा तुझा दिमाग. हा एवढ्या उशीरपर्यंत तुला कळलं नाही? मला वाटलं आतापासून तुला कळलं असेल. हा मी तुला शहाणी समजत होतो. तू तर येडावाईच निघालीस. हा बर भारी आहे ना नवीन दाजी. मोने आयुष्यात कधी जर बेड्या पडायची वेळ आलीच ना तर ती ह्याच पोलीसवाल्याकडनं पडल्या पाहिजेत बघ. आयुष्यात जर कुठल्या पोलीसवाल्याशी लग्न करायची वेळ आली ना तर मी त्याच्याशीच करेल. आवडला ना तुला? दाजी तुम्ही लय गोळ घालून ठेवलाय बघा. मी नाहीतर काय. अहो आता गाडीत नाही येताना मी त्यांना म्हणलं की तुम्ही पोलीस युनिफॉर्म मध्ये लय कडक दिसता म्हणून. नुसतं कडक नाही कडक दिसता असं म्हणले हो. कडक म्हणालीस? केला ना या ओल्ड दाजीवर अन्याय. आम्हाला बरं कधी म्हटली नाही दाजी तुम्ही एकदम कडक दिसताय. अहो दाजी तुमचं काय चाललंय? उगाच कशाला विषय बदलला? एक तर आधीच तुम्ही माझी फजिती करून मजा घ्यायला लागले. चुप चुप. तुम्ही जा. नाही मी हसत नाही दाजी तुम्ही जा. हसत नाही हसत. दाजी तुम्ही जा म्हणलं ना. कसा वाटला दुसरा दाजी? जातो 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 जातो. म्हणजे अगं काय माती खाल्लीस. आलीच. हाय. तुमची हरकत नसेल तर स्वरांगी आणि मी जरा बाहेर जाऊन येऊ का? हो चालतंय की. काय हरकत आहे? हा वय जावा की. आमची कुणाची काय बी हरकत नाही. जरा. येतो. हे जावा वरच्यावर. हो मी कळंब्याला असतो. बरं बरं बरं. तिकडे कधी होतं काही ना? हा एक असते 2 दिवसाआड चक्कर असते. या तिकडे येईल कधी. चला चालेल. निघायचं? हो. मेवणीबाई. हो मेवणीबाई. निघू आम्ही? संजय. आम्ही दोघं बाहेर निघालोय. तू पण येतेस का? मी हो म्हणजे तुझी ओळख होईल ना. म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. ठीक आहे ना. नाहीतरी यांच्यापेक्षा जरा जास्तच भेटलोय आपण. थँक्यू. अगं पण गाडी कुठे आहे? आहे की इथेच गल्लीत. यांना माहिती आहे की. बर. येतो. हो हो या.
ती कॉफी फारच उत्तम होते. दिदे मला एक अर्जंट फोन करायचा होता, तर मी करून येऊ का? आत्ता? हा अगं लय अर्जंट काम आहे मोनीकडं. आत्ता मोनीकडे काम आहे तुझं? अगं येते की लवकर. लवकर ये. अगं हो बाई संजय, तुझे 1001 रुपये जमवलेत, वर 10 रुपये मोडून 1 रुपया बी मिळवलाय. मला माहिती आहे तू काय 1 रुपया बी सोडायची नाहीस. अगं ते नाही, मोने मी लय माती खाल्ली ग. नुसती माती नाही, कालवू कालवू माती खाल्ली. लई राडा झालाय बघ. राडा माती? नेमकं काय झालंय ग? अगं तो मला आवडणारा वाण दिसणारा पोलीसवाला हिरो होता की नाही, ज्याच्या सोबत मी गेलते. काय काय केलं त्यानं? अगं त्यानं काय नाही केलं, पण तो माझा हिरो कधीच नाही होऊ शकत. अच्छा, म्हणजे त्यानं तुला सांगितले का त्याचं लग्न बिग्न ठरलंय असं? हो. हा ग संजय, येडी आहे का तू? त्याला काय असते, आपला असं पण टाइमपास चाललेला, सिरियस कुठे होतं? अगं तो माझा हिरो नाही होऊ शकत, हा माझा प्रॉब्लेम नाहीच आहे. मग तो माझा होणारा दाजी आहे. म्हणजे आपल्या सोरा दीदीशी त्याचं लग्न ठरलंय. संजय खरंच ग माती खाल्लीस तू? अगं नुसती माती नाही, कालवू कालवू माती खाल्ली. प्लीज. थँक्यू. माय प्लेजर. त्या होती, येईलच 1-2 मिनिटात. मग सध्या 2 कॉफी द्या. ओके सर. मग तुझ्या जॉबचं काय झालं? इंटरव्ह्यू झाला? हो झाले सिलेक्ट मी. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स, पण नाही घेणार आहे मी हा जॉब. का? अच्छा, हा, लग्न आहे म्हणून? हो, म्हणजे जॉब UK मध्ये आणि लग्न इथे. नाही होणार वर्कआउट. हे बघ स्वरांगी, मी आधीच म्हणालो होतो. नाही नाही, नो इश्यूज. खरंच आता ठरलंय माझं, लग्न करायचं, सेटल व्हायचं. नो प्रॉब्लेम्स, खरंच काही इश्यू नाही. स्वरांगी, एक विचारू? तुझी मनापासून तयारी आहे ना या लग्नासाठी? नाही म्हणजे कुठल्या दडपणाखाली किंवा बंधनाखाली तर होकार नाही दिलायस ना? असं का वाटतंय तुम्हाला? म्हणजे खरंच असं काही नाहीये. मी अरे हो हो, मी सहज विचारलं, एक जस्ट विचारावं असं वाटलं म्हणून विचारलं. नाही, असं काही नाहीये. नाही म्हणजे संजय, तू तुझ्या होणाऱ्या दाजींवरच लाईन मारत होतीस? ये साली तू पुरी घरवाली निकली. मोने जरा गप्ती का, नाही तर आता फोन मधनं घुसून कुठून काढीन, तुला कळलं ना? कुठतीस वे कुठे बिंदास, पण आता ही रिक्षा फिरवली नाही ना तर नाव मोनिका सुदामराव लठ्ठे लावणार नाही. हा मोने नाही, नाही असं नाही करायचं. मोने तुला माया गळ्याची आण आहे, आपण बेस्ट फ्रेंड आहोत की नाही? तुला आपल्या पापडाच्या ऑर्डरची आण आहे. नाही नाही, नाही तर तुला माझ्या आईच्या
आंब्याच्या लोणचं आण मोने असं नाही करायचं. अगं मोने एक काम कर की सुमीकडनं घेतलेले 1000 रुपये तू तुलाच ठेव. हा नवीन ड्रेस घे त्याचा माझ्याकडनं गिफ्ट तुला. हा बाय 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 किती गोड बोलायली आज पोरगी माझ्याशी. बोलत राहा. बघू माझा विचार बदलतोय का. मोने तू हे दाजी प्रकरण कुणाला सांगणार नाहीस की नाही. हा तुला आपल्या फ्रेंडशिपची शपथ आहे मोने. असं नको वागूस ग बाय. प्लीज प्लीज मोने. फ्रेंडशिपची शपथ देतीस होय. आणि माझ्या वेळ आल्यावर माझी बेस्ट फ्रेंड कशी माझी रिक्षा फिरवती माहिती आहे मला. हा ग मोने असं नाही करायचं माझे बाय. तुला माहिती आहे ना तुझ्यात आणि माझ्यात किती फरक आहे अगं. हा आपण किती वेगळे आहोत. तू किती चांगली आहेस आणि मी एकदम वाईट एकदम बेकार. तरी मी तुला सांगते मला सगळेजण सांगत होते की मोनी लय चांगली आहे, मोनी लय चांगली आहे. पण तेव्हा मला काही कळलंच नाही. मग डोक्यातच नाही घुसायचं बघ. पण मी खरं सांगू आता माझे डोळे उघडलेत मोनी. मी खरंच तुझ्यासारखा वागण्याचा प्रयत्न करीन आता. पण प्लीज तू हे कुणाला सांगू नको मोने. प्लीज मोने. स्वरांगी मला खूप गिल्टी वाटतंय. गिल्टी कशाबद्दल. ऍक्च्युली सॉरी, हे मलाच खूप उशिरा रिअलाइज झालं की कळून सवरून सुद्धा मी तुमच्या दोघांच्या मध्ये येतोय. दोघांच्या. हो, तुझ्या आणि तुझ्या जॉबच्या. नाही तसं काही नाही. संजू खूपच वेळ बोलतीये ना फोनवर. येईल ती. मी जरा वॉशरूम. हो हो प्लीज. थँक्यू. तिथे कुठे चालली. मी जरा वॉशरूमला जाऊन येते. तू बस ना त्यांच्याजवळ. मी हो मग त्याला काय होतंय. बस ना, आलेच मी. ओ मेवणीबाई, मेवणीबाई अहो इथे आहे की. नाही नको दीदी येईलच की थोड्या वेळात. राहू दे तू मला जरा प्रायव्हसी. अच्छा, म्हणजे असं करणार आहात तुम्ही आता. नाही तुमचा भाऊ असता तर त्याच्याशी गप्पा मारत बसलो असतो. पण त्याला ऍक्सिडेंटल डेंग्यू झालाय ना. जाऊ दे की उग कशाला आपलं. बरं नाही येणार. नाही म्हणजे उगा कबाब मी हड्डी. म्हणजे तसं नाही डिस्टर्ब होईल ना म्हणून, बाकी काही नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुमची ताई येईपर्यंत आम्ही इथे असं एकटं बसायला हवंय. बरं ठीक आहे येते मी. अहो मेवणीबाई रिलॅक्स. आम्ही आमच्या दोघांसाठी कॉफी मागवली
तुला काय मागवायचंय? अच्छा, असं करणार आहे मग तुम्ही आता? अहो मेवणीबाई, झालं ते विसरा आता. फ्रेंड्स, तू बस ना त्यांच्याजवळ. मी हो मग त्याला काय होतंय, बस ना, आलेच मी. बरं, कहा थे तुम? मैं कैसी हूँ, कैसे रह रही हूँ, तुम्हें कोई अंदाजा है? अगर अब भी तुम नहीं आते ना मोहित, मैं जहर पी लेती. वाह, वहां जहर पीती तुम और यहाँ पे मरता तुम्हारा ये मोहित पालीवाल. पागल, तुम मेरी जान हो. तुम ऐसे थोड़ी कुछ होने दूंगा मैं. हाँ, आई लव यू वेरी मच. याद रखना इसको. I love you too, मोहित. ओ मेवणीबाई, मेवणीबाई, अहो इथे आहे की? नाही नको, दीदी येईलच की थोड्या वेळात. राहू दे तुम्हाला जरा प्रायव्हसी. अच्छा, म्हणजे असं करणार आहात तुम्ही आता? नाही, तुमचा भाऊ असता तर त्याच्याशी गप्पा मारत बसलो असतो, पण त्याला ऍक्सिडेंटल डेंग्यू झालाय ना. जाऊ द्या की, उगा कशाला आपलं. मग नाही येणार? नाही म्हणजे उगा कबाब में हड्डी. म्हणजे तसं नाही, डिस्टर्ब होईल ना म्हणून, बाकी काही नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुमची ताई येईपर्यंत आम्ही इथे असं एकटं बसायला हवंय. बरं ठीक आहे, येते मी. अहो मेवणीबाई, रिलॅक्स. आम्ही आमच्या दोघांसाठी कॉफी मागवली. तुला काय मागवायचंय? अच्छा, असं करणार आहे मग तुम्ही आता? अहो मेवणीबाई, झालं ते विसरा आता. फ्रेंड्स, आता बोला, काय मागवू? कोल्ड ड्रिंक. बरं जाऊ देत, कॉफीच सांगा. अहो असं काय करताय तुम्ही? मागवा की काहीतरी, कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक. तुम्ही सांगाल ती पिन मी. अच्छा, म्हणजे अशा ओरडणार आहेत तुम्ही आता आमच्यावर? क्या कह रहे हो? शादी तय हो चुकी है. 7 तारीख का मुहूर्त निकला है. We don't have much time. इस आदमी को इतनी क्या जल्दबाजी? जा, अंदर बैठा है वो, उससे पूछ के आओ. मतलब तुम गुस्सा क्यों हो रही हो? मैं थोड़ा टेंशन में हूँ. मेरे कहने का मतलब इतना था कि हम 7 दिनों में इतनी सारी चीजें कैसे मैनेज करेंगे. मुझे नहीं पता,
लेकिन अब या तो 7वें दिन हमारी शादी होगी या फिर मैं दुनिया छोड़ दूंगी। तारा प्लीज आई मीन इट। प्लीज ऐसे मत बोलो प्लीज। संपलंय ते, अजून मागवायचं? नाही नको. बराच वेळ झाला ना तुझ्या ताईला जाऊ. कॉफी फार गार झाली. मी बोलू ना नको तिला? नाही म्हणजे जातेच. I just can't take it anymore. Like, fine. मेरी बात सुनो, दो दिन का वक्त दो। मैं कुछ ना कुछ फिगर आउट कर लूँगा। I promise. फोन करता फिर घर पे कितना प्रेशर आ रहा है। दीदे कोणाशी बोलत होतीस? कोण आहे तिकडं? काय चाललंय? अगं काही नाही, मला फोन आला होता, मी फोनवर बोलत होते. अगं डेट तुझी आहे का माझी आहे? हा ते बोलायला लागली ना मला. चल आता पटकन. हा हो चल. आलेत का? हा वा हेमंतराव आले का तुम्ही? चला माझा मारा हलका झाला. हक्काचा माणूस आला. हो ऐकलं का? हे घ्या हेमंतरावांसाठी चहा टाका. नको नको आत्ताच झालाय. अहो हेमंतराव, बायकांनी कुकवाला आणि खानदानी माणसाला चहाला कधी नाही म्हणू नये. हा मग टाका या ना. एक काम करा, 1 कप टाका, अर्धा घेऊ. हा बसा. हो मालकीन बाई काय हो? झाली काम? पुरी कुठे गेल्या आपल्या? अहो ते रणजितराव आले होते. जाऊ ते वय पोरींकडे 3 फोन दिलेत, एक फोन नाही करता मला. तुमचा 1000 नंबर कुठला लावायचा तीच समजना. त्यात पोरी म्हणल्या डॅडी 1 लागत नाही, डॅडी 2 बी लागना, डॅडी 3 बी लागत नाही. मग म्हणलं ह्यांनी हमकाच नंबर बदललेला दिसतोय. हा कालच नवीन नंबर घेतला आम्ही. अहो आपण खानदानी माणसं, एक काय 1000 नंबर घेऊ. हा आपल्याला काय कमी येत? ते नव अहो पाहुणा आलत ना, त्यांच्या बरोबर स्वरी गेली. एकटीच? नाही आपली संजू गेली की त्यांच्या बरोबर. हा संजू पण गेली. ती आणि कशाला मधी मधी कबाब मी हड्डी. संजीने एवढं काम एक भारी केलं बघा. हा
म्हणजे कसं लहान धाकटी बहीण पाठराखीन म्हणून गेलेली बरंच असतंय ना. हा, आणि आपल्या स्वरीला ते ऑकवर्ड का फॉकवर्ड म्हणतात ते बी व्हायचं नाही. पालकीनबाई त्याला ऑकवर्ड का फटकड नाही म्हणत, मर्यादा म्हणतात. काय संस्कार केलेत आम्ही तसे. काय लग्नाआधी बी पोरगी एकटी गेली नाही नवऱ्या बरोबर. अहो पंजाबराव बांधल्याच्या पोरी असं मर्यादा सोडून कधी वागणारच नाही. भारी आहे ग, कुठं आणलंस? चाडा का? चालेल मग मी निघतो इथूनच. आता इथपर्यंत आलाय तर आईला भेटून जा की. डेड्डी पण आले असतील होय की नाही का? नाही, मी येईल पुन्हा नंतर कधी. आणि आता फार उशीरही झालाय, सो जातो. मी रात्री फोन करतो. एक मिनिट हा. चला की आतमध्ये दाजी. काय दाजी? आवडलंय मला हे दाजी. हा, अजून एक गोष्ट सांगायची राहिली. तू त्या दिवशी आमच्या घरी गेली होतीस तेव्हा शेतावर गेली होतीस राईट? तिथे तुला सदू भेटला होता जी. त्याला कामावरनं काढलाय का? नाही म्हणजे उगा कशाला गरीबाच्या पोटावर पाय? का म्हणजे? नाही, मला असं कळालं त्याने तुला माझ्याबद्दल काय बाई खोटं नाटं सांगितलं, बदनामी केली माझी. तो तुमच्याबद्दल माझ्याशी वाईट साईड बोलला हे त्यानं तुम्हाला स्वतःहून सांगितलं? आणि मग नाही तर काय, आमचा साहेब म्हणजे लय गरम डोक्याचा. एकदा चिडला की नुसता हान बडीव हान बडीव हान बडीव. तुमची बहीण कस काय त्याच्या जाळ्यात अडकली देव जाणे. वाचवा बाबा. काय ना, मला जगात कशाचाही राग येत नाही, इतका राग खोटेपणाचा येतो. आणि खरं बोलणं काय फार अवघड नाहीये. उलट प्रत्येक माणूस जर कधी खोटं बोललाच नाही ना तर सगळ्या गोष्टी सोप्या होतील. जाऊ बापू, बाहेर काय करताय? चला की आतमध्ये. संजीवनी काय आज घेऊन जायचं नाही का? स्वरंगी कुठे? फोनवर बोलते. चला चला. अहो नाही नाही, आम्ही आत्ताच आलो, पण बराच उशीर झालाय, निघतो आता. येतो पुन्हा नंतर कधीतरी. पण बरं झालं तुम्ही भेटलात. मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी, महत्वाचं. बर संजीवनी पळ बरं आत. आमची संजी काय बोलली का? हो नाही नाही, तसं काही नाही. काय नाही ना, बोला ना बोला ना, काय अनुमान ठेवू नका, बिंदास बोला. दुपारी आमच्याकडे एक माणूस आला होता. बर. त्याचं नाव जगन्नाथ पाटील.
आईसाहेब बोलवलं? हा दादासाहेब, काय ऐकतो आम्ही? कशाबद्दल? दुपारी कोणी माणसं आली होती म्हणे. माणसं? बांधलांबद्दल काही बोलत होती. हा ते तुम्हाला कोणी सांगितलं? राजश्री म्हणाल्या बांधलांबद्दल बोलत होती ती माणसं, पैशाच्या व्यवहाराबद्दल काहीतरी. हा ते होय, ते काय नाही, किरकोळ आहे, त्याच्याकडे नका लक्ष देऊ तुम्ही, आम्ही आमच्या लेवलला घेतो बघू. आणि तसं पण रणजितराव गेले कुठं? बांधलांकडे, ते करतील नीट चौकशी. आणि त्यांना नाही जमलं तर आम्ही घेऊ बघू. हा, नका काळजी करू. येऊ? नाही दादासाहेब जी, सगळ्या गोष्टी नीट उघड्या डोळ्याने आणि बुद्धीने तपासून बघा बरं का. संबंध जोडण्याच्या आधी हे सगळं नीट बघणं मस्त आहे. होय आईसाहेब, येतो. काका, काही अडचण आहे का? नाही, कारण ते लोक असं म्हणत होते की तुम्ही त्यांच्याकडून पैसा घेतला आणि अजून परत करू शकला नाही आहात. पायथन मामा, हा गा 5 आणे एक माझं. नाही घ्या. आमची लायकीच होती, आमची लायकीच होती. आमच्या घरातल्यांना पण बोलतो. अहो सगळ्यांना कळू दे ना आपला बाप कसा आहे. कळू दे ना सगळ्यांना. मामा, तुम्ही असं कोड्यात बोलू नका, नीट सांगा मला प्लीज, काय झालंय नेमकं? काय सांगायचं आता तुम्हाला? अहो आमच्या पानबुंत्यातली माणसं सगळे अडणी आहे. हा, यायला पैसा एक तर दारू तरी घालवतात, नाही तर जुगारात तरी घालवतात. त्यांचा पैसा वाचावा, त्यांचा फायदा व्हावा म्हणून आम्ही स्कीम काढले राव. तुम्हाला तर माहिती, रेजिस्ट्रेशन चालू आहे राव. आता पैसे परत करायला फक्त 15 दिवस राहिले. हे आले सगळे खानदानी माणसाची दाढी जळते ना म्हटल्यावर सगळे आले टपून आपले आपले बिडी पेटवायला. कोण आहे जगन्नाथ पाटील? हा, त्याला कळलं पाटलाच्या पोरीचं लगेच ठरतंय, ते बी ढाले पाटलाच्या पोराबरोबर आला लगेच. कान फुंक आहे तुमचे. भलायचं सामानच राहिलं नाही हो, भलायचं सामानच राहिलं नाही. आम्ही भलाई केली, आम्ही माती खाल्ली. तुम्हाला अजून विश्वास बसत नाहीये का? नाही बसत का? चला चला तुम्ही माझ्याबरोबर या, तुम्हाला दाखवतो ना. या तू या. ठीक आहे आम्ही, तुम्ही काय बी काळजी करायची नाही. आता लग्नाची कामाची पटापटा आवडतो बघा. लय मोठी रजा टाकून आलो. चला या या या, दाखवतो ना तुम्हाला. या या इकडे या. हे बघ हे बघ हे बघ हे का अजून रेडी आहेत पैसे, रेडी देणारच आहे आपण पैसे, पण आपला विश्वास नाही ना. हा, विश्वास नाही. हे घ्या तुम्ही द्या. तुमच्याकडे आला होता माणूस, द्या द्या चला. हा, द्या ना. साहेब बापू, हा पंजाबराव बाकी कुठलं बी वजन सहन करू शकतो, पण कुणाचं देणं लागतोय हे वजन नाही सहन करू शकत. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आपला सासरा नालायक आहे म्हणून, हा, तर हे पगड माझं डोकं तुमच्या पायावर ठेवतो. मामा उठा बर, मामा उठा 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 उठा. अहो काय चाललंय? माझं काहीच म्हणणं नव्हतं मामा, मला फक्त काही गोष्टी क्लिअर करायच्या होत्या, जे झाल्या. सॉरी सॉरी, मला थांबवलंच नाही म्हणून, बाकी काय नाही. बरं ऐका ना मामा, तुमचा जर एवढा पैशांचा प्रॉब्लेम असेल तर लग्नाचं कसं? नाही नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही त्याची काळजी करू नका. मुलीचा बाप आहे मी. हा, मुलीच्या बापाला ज्या रीत बाती असेल सगळं करणार मी. एकदम दणक्यात लगीन लावून देणार तुमचं, तुम्हाला पाहिजे तसं. नाही, हे जर असं असेल तर लग्न अत्यंत साधेपणाने होईल. तुम्ही आधीच इतक्या प्रॉब्लेम मध्ये असताना मला अजून तुमच्यावर भार टाकायचा नाहीये. मी माझ्या घरच्यांशी बोललोय. मी आधीच त्यांना सांगितलंय की लग्नाचा खर्च आपण अर्धा अर्धा वाटून घेऊया. आता हे रजिस्टर मॅरेजचं बोलून घेईल. काय काय विचार तुमचे? हा, तुम्हाला सांगतो, असं विचार जर देशातल्या प्रत्येक तरुणांनी केला ना तर प्रत्येक पोरीच्या बापाचं वजन कमी होईल. हा, माझं खरंच काहीतरी पुण्य आहे, मागच्या जन्माचं तुमच्यासारखं जावं मला मिळालं. काय 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 करू? थांबा. हा,
आमच्या पंचाचा शेला आहे, बांधल घराण्याची शान आहे. कोल्हापूरच्या सरकारांनी दिला होता त्या असेच विचार. पण एक विनंती, असा विचार नाही करायचा. हा? लगीन आपण धूमधडाक्यात करायचं. हा? ही बांधल घराण्याची शान तुमच्या पायावर ठेवतो. अहो काय करताय तुम्ही? आपण बोलू यावर. पण असले विचार करू नका तुम्ही. नाही. आणि आणखी एक, कोणी बी तुमचे कान भरले तर माझ्याबद्दल मनात संशय आणू नका. अहो खानदानी घरं नाही पंजाबराव बांधलाच, मनात काय ठेवू नका. अहो मामा, तुम्ही आता एवढं प्रामाणिकपणे सांगितल्यामुळे प्रश्न पडायला जागाच उरली नाहीये. आणि आपण बोलू यावर नंतर. माझं एकदम वजच हलकं झालं. अहो तुम्हाला असं त्यांना आत घेऊन जाताना बघितलं आणि माझं काळीच धस्सच झालं बघा. काय झालं असं अचानक? काय केलं? कसले विचार करतेस तू? हा? अगं जाऊ बापू दोनदा इथे आले आपल्या घरी, त्यांना साधं घर बी दाखवलं नाही. हा? बर आता ते निघालेत सोऱ्याला घेऊन. सोरे, हे सोरांगी, अगं रणजितराव जायला निघाले ती, ये की बाहेर. मला आता लगेच नाही येता येणार ग. अगं का? 2 मिनिटासाठी ये की. तू त्यांना सांग ना मी बाथरूम मध्ये. मी रात्री फोन करते त्यांना. बरं दिसतंय का ते? हा, मी आता नाही येऊ शकत, मला वेळ लागणार आहे. सोरांगीला जरा वेळ लागतोय, तवर बसा की तुम्ही. नाही काय हरकत नाही, पुन्हा येईल. भेटू. आता येतो. अरे बघा याला म्हणतात संस्कार. राहू दे. येतो. बरोबर या.